फोन केला होता, 2 दिवसात येऊन जातो म्हणे. म्हणजे कंप्लेंट केल्यापासून 48 तासात येऊन रिपेअर करून जाणार. अरे बापरे, म्हणजे तोपर्यंत काय नळाचं पाणी प्यायचं आपण? काय झालं? अगं फिल्टर खराब झालाय. हत्तीच्या एवढंच ना? बाप्पाची आण येतं मला समज. कसं काय? ऍक्वासिकर कंपनीत कामाला आहे ना मी, म्हणून. हो का? मग तिथे ट्रेनिंग मध्ये समज शिकवते. तुम्ही दाखवा बघू कुठे तुमचं फिल्टर. अगं सारखाच प्रॉब्लेम होतोय, काय कळतच नाही. मी आहे ना, समजत बघून घे. परत झालं बाई, आली असते ते. हो ना. बघा ना. तुम्ही मला फिल्टर दाखवा, अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. तू आणतेस का गं? हो आणते. हा. मी नेहमीच झालेलं आहे या फिल्टरचं आता. नाहीतर काय. खुर्ची बाहेर काढते. सर्व्हिसिंग झाली का हो? 6 महिने झाले. 6 महिने? एवढा उशीर? 6 महिन्यात मी माझ्या मम्मी पप्पांना आय लव्ह यू टू नाही बोलले तर ते बी बिघडते. हळूहळू थांबा. हे देते काय? स्क्रूड्रायव्हर. हे तर साधं मशीन आहे, ह्याच्यावर यायच्या येई लक्ष दिलं पाहिजे. ह्याचं नाही बिघडणार. आता बघा हे स्क्रू आहेत ना, बहिणाबाई समजवण्याच्या बाबतीत भाऊरांवरच गेल्यात नाही का? अच्छा, म्हणजे तुला आता हे नवीन कारण मिळालंय का मला चिडवायला? पिंट्यावरून मला बोलत नव्हतास तू? ओ अच्छा, म्हणून त्याचा बदला तू असा घेणार आहेस. नाही रे. बरं ऐक ना, तिला काही दिवस आपल्याकडेच ठेवून घेऊया ना श्री. दिवाळी नंतर करू आपण हिची विदाई. अहो चला 2 घास खाऊन घ्या. आता काय झालंय काय? अहो गप्प का बोला ना, काहीतरी घडाघडा. तुम्हाला पिंट्याची शपथ आहे. असं काय करताय? चला जेवून घ्या ना. अहो दिवाळी आली आहे तोंडावर. दिवाळी? कसली दिवाळी? अहो सण आहे दिवाळीचा, अगदी तोंडावर आलाय ना. मी काय म्हणते, फराळाचं ना आपण बाहेरूनच काहीतरी मागूया. सोनं नाणं नाही, पण निदान नवीन कपडे तरी घेऊया. या घरातली आपली पहिलीच दिवाळी आहे. आमची शेवटची दिवाळी आहे. म्हणजे तुझ्याशी जोडलं जावं असं आता आपल्यात काहीही उरलेलं नाहीये. मी बायको आहे तुमची. हे बोलण्याचा तुला हक्क आहे असं जर तुला वाटत असेल ना, तर तुझ्या कोडगेपणाची कमाल आहे कला. मी पिंट्याची आई आहे, तो मुलगा आहे माझा. मुलाला तुरुंगात टाकण्याची भाषा आईच्या तोंडी शोभत नाही. मी ते फक्त तुम्हाला घाबरवण्यासाठी म्हणून बोलले होते. तू घाबरवलं नाहीस आम्हाला, कमावलंस आम्हाला कला. काय बोलताय तुम्ही? तुटेपर्यंत ताणलंस तू, तुटेपर्यंत ताणलं. काय तुटलंय? सगळंच. मी काय म्हणते, आपण शांतपणे बोलूया ना. शांतपणे बसून बोलण्यासारखं काहीही उरलेलं नाहीये आपल्यात आता. तू निर्लज्जपणाच्या सगळ्या मर्यादा पार केल्यास. ना तुझ्या बोलण्याला धरबंद आहे, ना तुझ्या वागण्याला. अहो पण मी का केलं तसं? उगाच गंमत म्हणून कुठलीही बाई एखाद्या टोकाला असं जाईल का? टोकाला जायचा निर्णय तुझा होता कला, पण तिथून परत यायचा निर्णय तुझा असणार नाही. आर बोललीस. इतका अपमान केलास ना त्याचा की त्या पलीकडे
या 4 भिंतीमध्ये घरात लपवून ठेवावं, जगापासून वाचवून ठेवावं असं काहीही उरलं नाही आता. धिंदवडे काढलेस तू आपल्या संसाराचे. वेशीवर नेऊन टांगलीस लखतर आपल्या संसाराची. निर्लज्जपणाच्या एवढ्या टोकाला गेलीस ना तू, एवढी शोभा केलीस ना आमची, की आता आम्हाला कोणाची भीतीच वाटेनाशी झाली. जगाची नाही, तुझी नाही, तुझ्या वागण्याची नाही, कसलीच भीती वाटत नाही आता आम्हाला. तू जे केलंयस ना कला, ह्यापेक्षा घाणेरडं आणि वाईट काही असूच शकत नाही. नीच नीचपणाचा कळस गाठलायस तू. ज्याच्या गाठी बसल्यात ना मनात, त्या आता सुटणार नाहीत त्याला, कुठल्याच जन्मात नाही सुटणार. मी जेवढ्या वेळा जन्म घेईन ना, तेवढ्या वेळा तुझ्याबद्दलची ही अडी माझ्या मनात तशीच राहील. आपल्या नात्याच्या आत्म्यावरच घाव घातलास तू कला. आता ब्रह्मदेव सुद्धा आपल्यातली दरी मिटवू शकणार नाही. तुझ्या नावाने आंघोळ कालच केली मी. आता माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला वाचवण्यासाठी जे जे करावं लागेल ना, ते मी करेन. माझ्या जीवात जीव असेपर्यंत माझ्या मुलाच्या केसाला देखील तुला धक्का लावू देणार नाही. आणि जर तू आता त्याच्या वाटेला गेलीस ना, तर तू आहेस आणि मी आहे. श्री, आता चालणं वाढवायला हवं रे. का ग? असं काय करतोयस? डॉक्टरांनी सांगितलंय ना. अरे हो, विसरलो. कसला विचार करतोयस तू? आपण पिंट्या आणि सुनीताला हनीमूनला पाठवूया. ए हो, चालेल, मज्जा येईल. त्यांना एकमेकांबरोबर थोडा वेळही काढता येईल ना. ए पण श्री, कुठे पाठवूया? त्यांनाच विचारूया. ते बिचारे काय सांगणार रे? मग तू सांग ना. थांब, थोडा विचार करते आणि सांगते. पासपोर्ट त्यांच्याकडे. ए अगदी आता पासपोर्ट वगैरे म्हणजे भारताच्या बाहेर नको पाठवूया. अगं, जवळच पाठवूया कुठेतरी, म्हणजे माथेरान वगैरे. माथेरान? ए यार, इतक्या जवळ नको ना. निदान केरळ, गोवा असं कुठेतरी पाठवूया ना. गोवा चालेल. पण डन करून टाकू सगळं. सगळं म्हणजे? हा, म्हणजे हॉटेल बुकिंग, फ्लाईट बुकिंग, तिथे फिरण्याचं पॅकेज सगळं आपल्या एजंटला सांगतो ना करायला. चालेल, सांग. ए पण दिवाळी नंतर. हा आता काय हरकत आहे दिवाळीत? हा चालेल खरं, म्हणजे त्यांच्या दिवाळीत तसंही सगळं. जानवी, आय एम सॉरी. हे बघ, सगळं चांगलं होणार आहे. श्री, आपण त्यांच्या राहण्याची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. हो, मलाही तसंच वाटतंय. हा, पण आता दिवाळी होऊन जाऊ दे, नाही का? हो. हा, म्हणजे आता पहिलाच दिवाळ सण म्हणून ते तिच्याकडे जातील ना. बघ, एकदा बसून दोघांशी बोलूया आपण. त्यांच्या राहायची सोय म्हणजे वेगळं घर, सगळा संसार, त्यात कोण राहणार कोण राहणार नाही, बाबा त्यांच्याबरोबर राहणार की नाही, किंवा बाबांचं काय, हा सगळा विचार आता करायला हवा. काय कळतंय का मी काय सांगतोय ते? छोटं घर मिळू शकेल ना त्यांना. हे बघ, घर मिळणं ही एक टेक्निकल बाब आहे, पण मुळात त्यांचा निर्णय व्हायला हवा आता. त्यांनी एकत्र राहायला हवं आता, असं मलाही वाटतंय. आपण बोलूया खरे त्यांच्याशी. आता जरा शांतपणे ठरवा आणि आईची यावर काय रिॲक्शन असेल याचाही विचार करा. आता तिला काय वाटायचं ते वाटू दे. किती वेळ तिचा विचार करत बसायचं ना. बरं, हे जाऊ दे सगळं.
तू आईस्क्रीम खाणार? श्री मी बोलते आता पिंट्याशी. आई जर सुनीताला ऍक्सेप्ट करणार नसेल ना तर मग राहू दे ना त्यांना वेगळं. लग्न रद्द करा म्हणजे काय? लग्न म्हणजे काय खेळ आहे का? हो हो, रिलॅक्स रिलॅक्स, शांत हो. नाही बास आता खूप झालं. आता ना श्री डोक्यावर ना पाणी गेलंय. आईला काय वाटतं? तिला वाटेल ते ती करत राहील आणि त्याचे परिणाम तिला भोगायला लागणार नाहीत का? दरवेळी असं नाही होत. तिने जे काही केलंय ना त्याचा आता तिला पश्चाताप झालाच पाहिजे. हा हा पप्पा, अहो समज एक नंबर आहे. हो ताई बी बरी आहे. आणि दादा दादा तर एकदम देव माणूस. जाऊन सांग तुझ्या आई वडिलांना नवऱ्याने त्या दिवशी टाकले. ए टवळे, माझ्या पोरापासनं दूर राहा सांगितलं होतं का नाही? आज माहितीये का पप्पा काय झालं? समधे जण पार्टी मागत होते लग्नाची. गिफ्ट बी दिलंय आम्हाला. एकदम मोठा नवा फ्रीज दिलाय आणि मॅडमने फिल्टर बी फ्रीज दिलंय. हा आता ते कुठे ठेवायचं हा प्रश्न पडलाय. बघू आता, सध्या तरी ऑफिस मध्येच ठेवलंय. कोण? रोन्या हाय की? हो एक मिनिट देते. पप्पा ते रोन्या दुसऱ्या लाईनीवरती बिझी आहे. आपण नंतर बोलूया का? पोटात असतानाच का नाही मेलास तू? निपुत्रिक म्हणून सुखाने राहिले असते मी. वाटोळं केलं तुम्ही माझ्या लेकाचं. माझा तळतळाट लागेल तुम्हाला. तुमचे हाल कुत्रा सुद्धा खाणार नाही. मी मेले तर एकटी नाही मरणार. तुमच्या गळ्याला फास लावून जाईल, लक्षात ठेवा. बरं आहे का तुम्ही दवा घेतलात ना? हा ठीक आहे. हा माझं टेन्शन घेऊ नका तुम्ही. काळजी घ्या. ठेवू मग फोन. बर बाय. ती पोरगी तिच्या घरी गेल्याशिवाय मी माझ्या घरात पाऊल ठेवणार नाही. अहो ऐकलत का? रोन्या काय झालं? आता का 12 वाजले थोबाडाचे? आपण आई बरोबर नको राहूया. म्हणजे मला आई बरोबर राहायचं नाही. तू, मी आणि बाबा आपण तिघं राहू. पण त्या कुठं जाणार? बघेल तिचं ते. अरे असं कसं म्हणतोस तू? आई आहे ना त्या तुझ्या. आता मला तिच्याबद्दल तसं काहीच वाटत नाही. हे बघ तुझा पारा तर चढलाय ना म्हणून तू असं बोलतोयस. उलट खूप शांतपणे बोलतोय मी. सगळं पण खूप सहन केलं आतापर्यंत. काल पण माझ्यावर चिडली असती, मला मारलं असतं किंवा मला पोलिसात देते असं म्हणाली असते ना तर ठीक होतं. बाबांना पोलिसात द्यायला निघाली होती. बाबांना? अगं बिचाऱ्यांना 2 पावलं नीट चालता येत नाही ग. त्यांचं नाव चिठ्ठीत लिहिणार होती ती. त्यांना जेलमध्ये टाकणार होती. ताईचे पण या सगळ्यात कसे हाल झाले ते बघितलंस. तरी नशीब तिला अजून माहित नाही. तिला जर कळलं ना की ताईला आपल्या लग्नाविषयी आधीच माहिती होतं, तिच्याशी पण असंच वागेल. माझं ना मन उडालं या सगळ्यात.
आईच्या अशा वागण्याची किळस यायला लागली आहे मला. रोन्या, ऐक ऐक, तुझं ना आता डोकं फार गरम झालंय म्हणून तू असं बोलतोय. आपण या विषयावर नंतर कधीतरी बोलू ना. आता बोलणार नाही. बाबा म्हणतात तसं कृती करा. माझ्या नशिबात जे असेल ते होईल. मी नाही थांबणार आता. अरे पण ताईशी तरी बोलशील का नाही? ते अजून ठरवलं नाही. तुला झालंय तरी काय? म्हणजे असं का वागतोयस तू? म्हणजे कसा? लय विचित्र वागायला लागलायस. विचित्र नाही वागत आहे, बरोबर वागतो. चल जेवून घेऊया. तसंही उद्यापासून घर बघायला लागलं पाहिजे. ये. अरे हो, मला पटतंय तुझं. मी आहे तुझ्या बरोबर, तू नको काळजी करूस. सगळं काही नीट होईल. बरं, जेवलायत का तुम्ही? आणि तिला घरी आणून सोडणार आहेस तू? हो बाबा, लवकर या तुम्ही आता घरी. आवर चल. अरे वाटल्यास सकाळी भेटा, लवकर भेटा, पण आता तिला घरी सोड. उशीर झालाय पिंट्या. आणि तू पण लवकर घरी जा आणि झोप. ती नाक खुपसशील जानवी त्यांच्या आयुष्यात. बरं चल, ठेवते मी फोन. विदेशी ओरडतोय मला. मी वाट बघते रे तिची. हा चल. ती छळतेच ग त्यांना. गप्प बसा श्री. नाहीतर काय, आत्ता लग्न झालं त्यांचं, जरा फिरू दे की त्यांना. हो मग फिरू दे की, पण रात्री उशिरा कशाला? एवढी काही रात्र झालेली नाही. 10:30 वाजले आणि मुंबई आहे. श्री, सुनीता पण आहे त्याच्या बरोबर. मग तुला नाही कळणार. जसं तुला सगळंच कळतं ग. आता तू उगाचच्या उगाच वाद नको घालूस श्री माझ्याशी. तू ना अति काळजी करतेस तुझ्या भावाची. तुला भावंड असती ना तर कळलंस. श्री, आय एम सॉरी. इट्स ओके. नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. अगं जान्हवी, इट्स ओके. मला काही नाही वाटलं. ठीक आहे. श्री, मला खरंच असं म्हणायला नको होतं. आय एम सॉरी. अगं पण खरंच आहे ना ते. मला कदाचित खरंच कळत नसेल बहीण भावातलं प्रेम. आणि काळजी ही प्रेमातूनच तर येते ना. अगं तू जे बोललीस त्यात चुकीचं काहीच नाहीये. मी काही इमोशनल वगैरे नाही झालोय. खरंच ठीक आहे. आणि आता आली ना एक बहिणाबाई घरी. हा पण मी माझ्या बहिणीला, तू तुझ्या भावाला जेवढा जाच करतेस ना तेवढा करणार नाही बरं का, कळलं? श्री, अगं हा, नुसता ना एक इमोशनल गोळा आलाय माझ्या वाट्याला. सगळे मिळून माझ्याकडे 40,000च जमतायत. उरलेले मी देतो. पण बाबा, डिपॉझिटला आपल्याला कमीत कमी 50,000 द्यावे लागतील. जमेल रे, जमेल काहीतरी. पण बाबा, आपल्याला बेसिक सामान सुद्धा घ्यावंच लागेल ना. हो, घेऊया ना. भांडी कुंडी आली, त्यानंतर गॅस आला, त्यानंतर अंथरूण पांघरून आलं. सगळं घेऊया, पण इथलं काही नको. इथलं नको नेहमी. आणि शक्यतो या घरापासून खूप दूरवरची जागा बघ. बाबा, एवढ्या पैशात होईल मॅनेज? अरे गरज लागली तर माझी एवढी मोडूया. बाबा नको. अहो, तुम्हाला जर गरज लागली तर तेवढी एकच एफडी केली आहे. अरे मग आता आहेच ना गरज, मला आहे गरज, मोडूया. बाबा, तुमच्याकडे काहीच नाही उरलं. मनशांती उरेल.
या बाईपासून दूर गेल्याशिवाय ते काही व्हायचं नाही. आता शांतता महत्वाची आहे पिंटोबा, त्यामुळे मागे हटू नका. बाबा, मी आधी ब्रोकरला फोन करून विचारतो पैशांचं, मग आपण ठरवू शकतो. ठीक आहे. तू नीताशी बोललायस? भेटलो होतो आम्ही. काय म्हणाली? काही नाही. आणि ताई? बाबा, ताई म्हणाली आहे की मी आहे तुझ्या पाठीशी. चला, मग काय प्रश्नच मिटला. अशांततेचा हा संसार आता संपवूया आपण. शांतपणे वेगळे होऊया. ताई, आज मी मम्मीकडे जाऊन येते. का ग? काही नाही, आठवण आली म्हणून. नक्की ना? अहो हो, परवा येईन की परत मी. मग चालेल. ताई, रोहण्याला जरा सांगा की. कशाबद्दल? अहो, लई डोकं फिरल्यावानी बोलतोय आजकाल. म्हणजे काय म्हणाला तो? तुम्हाला दुसऱ्या घर बघायचं हे बोलला का? माहितीये मला.